नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत रम्य संस्कृतम या शीर्षकाखालील लकार जगत हा घटक. यामध्ये धातूंचा जो द्वितीय समूह आहे त्याविषयी चर्चा केलेली आहे. आपण व्हॉट्सअपवर ज्या प्रकारे चर्चा करतो तशी चर्चा इथे सुरुवातीला दिलेली आहे. बघा, व्हॉट्सॲप गणालापह. गण आलापह म्हणजे काय? गण म्हणजे समूह आणि आलापह म्हणजे चर्चा. तर व्हॉट्सअप ग्रुपवरती जी चर्चा केली जाते तर त्याविषयी इथे दिलेला आहे. बघा, सुरुवातीला शृण्वन्तु शृण्वन्तु म्हणजे काय? ऐका ऐका. अस्मिन् वर्षे पर्यटनार्थं वयं सर्वे ताडोबा अभयारण्यं यामः इति निश्चितम्. यावर्षी आपण फिरण्यासाठी ताडोबा अभयारण्यामध्ये जाणार आहोत हे निश्चित झालेलं आहे. अमेयः त्वं कथम अजानाः. तुला कसं काय माहीत किंवा तू कसं काय जाणलंस? अन्य कक्षात छात्राः तथा ब्रुवते अध्यापक कक्षे अपि तथा चर्चाम अशृणवम. म्हणजे की इतर वर्गातले जे मुलं आहेत त्यांनी सांगितलं ते म्हटले तसं. आणि स्टाफ रूममध्ये, अध्यापक कक्ष म्हणजे स्टाफ रूममध्ये सुद्धा अशा प्रकारची चर्चा मी ऐकली. सानिका तर ही सत्यवचनम. तर खरोखरच आपल्याला जायचं असेल. आर्या अहम अवश्यम यामी. मी निश्चितच येणार आहे. अदितीही सर्वे आयांती चेत अहमपि एमी. आणि सगळेजण येणार असतील तर मी सुद्धा येणार आहे. अद्य आरभ्य एव सिद्धताम कुर्मः. आणि आजपासूनच आपण तयारी करूयात. आर्या अहम कंदुकम यष्टिकंदुकौ अपि आनयामी. आणि मग आर्या म्हणते की मी बॉल, त्यानंतर रॅकेट्स आणि यष्टिकंदुकौ म्हणजे बॅट आणि बॉलसुद्धा मी आणणार आहे. पार्थः अहम टोपिकाम क्रीणामी. आणि पार्थ म्हणतो की मी टोपी विकत घेणार आहे. आदित्यः अपूपम लाजान सुपिष्टकानी अपि क्रीणीहि चाकलेहान अपि गृहाण. तर आदित्य म्हणतो मी केक घेणार, लाजान लाह्या घेणार, सुपिष्टकानी म्हणजे पिठापासून बनवलेला एखादा गोड पदार्थ, त्याला सुपिष्टकानी असं म्हटलं जातं. त्यानंतर चाकलेहान म्हणजे चॉकलेट घेणार आहे. सानिका आदित्यः तू सर्वदा खादनविषये एव ब्रवीति अतः एव पीनः. आता सानिका गमतीने म्हणते की आदित्य हा नेहमी खाण्याविषयीच बोलत असतो आणि म्हणून तो जाड आहे. पीनः म्हणजे जाड आहे. आदित्यः भवतु तर्हि अहम एकाकी एव भोक्षे न दास्यामी कस्मै अपि. आणि मग आदित्य काय म्हणतो रागावून की मी आता एकटाच खाणार आहे आणि कोणालाच देणार नाही आहे. अमेयः व्याघ्रदर्शनम तत्र प्रमुखम आकर्षणम अहम मम अग्रजात चित्रग्राहकम प्राप्नोमी. आणि अमेय म्हणतो की वाघाचं दर्शन किंवा वाघ बघणं हे तिथलं प्रमुख आकर्षण आहे आणि मी माझ्या मोठ्या भावाकडनं एक कॅमेरा पण घेणार आहे. करदीपम अपि. आणि टॉर्च पण घेणार आहे. किंतु अमेय यह जागर्ती सह एव व्याघ्रम पश्यती. आणि अमेयाला कोणीतरी म्हणतं की जो जागा राहतो तोच वाघाला पाहतो ना. त्वम तू वर्गे एव स्वपिशी. आणि तू तर वर्गामध्ये सुद्धा झोपलेला असतो. अशा प्रकारे हा संवाद जो आहे तो इथे संपलेला आहे. त्यानंतर आपण पुढे भाषासूत्रम 2 हे बघूयात. यामध्ये काही धातूंच्या म्हणजे द्वितीय गणामधल्या, द्वितीय समूहामधल्या धातूंच्या तालिका दिलेल्या आहेत. तर त्यांचं योग्य उच्चारण कसं करायचं ते आता आपण बघूयात. आधी दिलेला आहे ज्ञा धातू 9वा गण उभय पदाचा. तर त्याचं लटलकारामध्ये परस्मय पदाचे धातुरूप किंवा क्रियापद कसे होतात ते बघा. जानाती जानीतः जानन्ती प्रथम पुरुष. जानासी जानीथः जानीथ मध्यम पुरुष. जानामी जानीवः जानीमः उत्तम पुरुष. आता आपल्याला हे का शिकायचे आहे तर आपण असा उपयोग करू शकतो बघा त्यांचा. अहम जानामी, एतत् अहम जानामी, आवाम जानीवः, वयम जानीमः, त्वम जानासी, युवाम जानीथः, यूयम जानीथ. अशा प्रकारे. आणि म्हणूनच आपल्याला हे सगळे क्रियापद जे आहेत तर ते पाठ असणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांचा योग्य उपयोग आपल्याला करता येतो. त्यानंतर लटलकार आत्मनेपद. जानीते जानाते जानते प्रथम पुरुष. जानीषे जानाथे जानीध्वे मध्यम पुरुष. जाने जानीवहे जानीमहे उत्तम पुरुष. त्यानंतर बघा लंगलकार परस्मैपद. अजानात अजानीताम अजानन प्रथम पुरुष. अजानाः अजानीतम अजानीत मध्यम पुरुष. अजानाम अजानीव अजानीम उत्तम पुरुष. त्यानंतर लंगलकार आत्मनेपद. अजानीत
अजानाताम, अजानत प्रथम पुरुष, अजानीथाः, अजानाथाम, अजानीध्वम मध्यम पुरुष, अजानी, अजानीवही, अजानीमही उत्तम पुरुष. त्यानंतर बघा लोट लकार परस्मैपद. जानातु, जानीताम, जानन्तु प्रथम पुरुष, जानीहि, जानीतं, जानीत मध्यम पुरुष, जानानि, जानाव, जानाम उत्तम पुरुष. त्यानंतर लोट लकार आत्मनेपद. जानीताम, जानाताम, जानताम प्रथम पुरुष, जानीष्व, जानाथाम, जानीध्वम मध्यम पुरुष, जानै, जानावहै, जानामहै उत्तम पुरुष. त्यानंतर बघा विधिलिंग लकार परस्मैपद. जानीयात, जानीयाताम, जानीयुः प्रथम पुरुष, जानीयाः, जानीयातं, जानीयात मध्यम पुरुष, जानीयाम, जानीयाव, जानीयाम उत्तम पुरुष. त्यानंतर बघा विधिलिंग लकार आत्मनेपद. जानीत, जानीयाताम, जानीरन प्रथम पुरुष, जानीथाः, जानीयाथाम, जानीध्वम मध्यम पुरुष, जानीय, जानीवही, जानीमही उत्तम पुरुष. त्यानंतर लिट लकार परस्मैपद. न्यास्यति, न्यास्यतः, न्यास्यन्ति प्रथम पुरुष, न्यास्यसि, न्यास्यथः, न्यास्यथ मध्यम पुरुष, न्यास्यामि, न्यास्यावः, न्यास्यामः उत्तम पुरुष. त्यानंतर बघा लिट लकार आत्मनेपद. न्यास्यते, न्यास्येते, न्यास्यन्ते प्रथम पुरुष, न्यास्यसे, न्यास्येथे, न्यास्यध्वे मध्यम पुरुष, न्यास्ये, न्यास्यावहे, न्यास्यामहे उत्तम पुरुष. त्यानंतर पुढे बघूयात आपण ब्रू धातू दुसरा गण उभयपदाचा. लट लकार परस्मैपद. ब्रवीति, आह, ब्रूतः, आहतुः, ब्रुवन्ति, आहुः प्रथम पुरुष, ब्रवीषि, आत्थ, ब्रूथः, आहथुः, ब्रूथ मध्यम पुरुष, ब्रवीमि, ब्रूवः, ब्रूमः उत्तम पुरुष. बघा लट लकाराचे जे परस्मै पदाचे धातू प्रत्यय आहेत तर त्यामध्ये प्रथम आणि मध्यम पुरुषाचे जे आहेत तर तिथे जे क्रियापद आहेत तर तिथे दोन दोन तुम्हाला क्रियापद दिसतील. तर दोन्हीपैकी कोणत्याही क्रियापदाचा आपण उपयोग करू शकतो. त्यानंतर बघा आत्मनेपद लट लकार आत्मनेपद. ब्रूते, ब्रुवाते, ब्रुवते प्रथम पुरुष, ब्रूषे, ब्रुवाथे, ब्रूध्वे मध्यम पुरुष, ब्रुवे, ब्रूवहे, ब्रूमहे उत्तम पुरुष. त्यानंतर बघा लंग लकार परस्मैपद. अब्रवीत, अब्रूताम, अब्रुवन प्रथम पुरुष, अब्रवीहि, अब्रूतम, अब्रूत मध्यम पुरुष, अब्रवम, अब्रूव, अब्रूम उत्तम पुरुष. त्यानंतर ब्रू धातू लंग लकार आत्मनेपद. अब्रूत, अब्रुवाताम, अब्रुवत प्रथम पुरुष, अब्रूथाः, अब्रुवाथाम, अब्रूध्वम मध्यम पुरुष, अब्रुवी, अब्रुवही, अब्रूमही उत्तम पुरुष. आता इथे तुम्ही लक्ष द्यायचं आहे की कुठे ब्रू हा धातू जो आहे तर तो कुठे ऱ्हस्व आहे आणि कुठे दीर्घ आहे. तर तसंच लिहून त्याची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही लिहून जर त्याचा अभ्यास केला तर ह्रस्व आणि दीर्घ यांच्या चुका तुमच्या होणार नाहीत, त्या तुम्हाला टाळता येतील. त्यानंतर बघा लोट लकार परस्मैपद. ब्रवीतु, ब्रूताम, ब्रुवन्तु प्रथम पुरुष, ब्रूहि, ब्रूतम, ब्रूत मध्यम पुरुष, ब्रवाणी, ब्रवाव, ब्रवाम उत्तम पुरुष. आता बघा तुम्हाला काही ठिकाणी न दिसतो नळाचा न आणि काही ठिकाणी बाणाचा ण दिसतो. तर हे परिवर्तन कसं होतं तर ते सुद्धा आपण बघूयात. तर त्यासाठी सुद्धा पाणिनींनी काही सूत्र सांगितली आहेत महर्षी पाणिनींनी. तर ते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये समजावून सांगेल. त्यानंतर बघा लोट लकार आत्मनेपद. ब्रूताम, ब्रुवाताम, ब्रुवताम प्रथम पुरुष, ब्रूष्व, ब्रुवाथाम, ब्रूध्वम मध्यम पुरुष, ब्रवै, ब्रवावहै, ब्रवामहै उत्तम पुरुष. त्यानंतर बघा विधिलिंग लकार परस्मैपद. ब्रूयात, ब्रूयाताम, ब्रूयुः प्रथम पुरुष, ब्रूयाः, ब्रूयातम, ब्रूयात मध्यम पुरुष, ब्रूयाम, ब्रूयाव, ब्रूयाम उत्तम पुरुष. आता बघा विधिलिंग लकाराचं उत्तम पुरुषाचे जे धातू प्रत्यय आहेत तर पहिलं जे आहे ते ब्रूयाम आणि एकवचनाचा जो क्रियापद आहे तर तिथे असं उच्चारण करायचं ब्रूयाम आणि बहुवचनामध्ये ब्रूयाम.
कारण काय आहे, नंतरचा म जो आहे तो पूर्ण आहे आणि आधीचा म हलंत आहे, म्हणून ती चूक आपल्याकडनं होणार नाही, हे लक्ष ठेवायचं. त्यानंतर बघा विधिलिंग लकार आत्मनेपद ब्रुवीत, ब्रुवीयाताम, ब्रुवीरन प्रथम पुरुष, ब्रुवीथाः, ब्रुवीयाथाम, ब्रुवीध्वम मध्यम पुरुष, ब्रुवीय, ब्रुवीवहि, ब्रुवीमहि उत्तम पुरुष. त्यानंतर लिट लकार परस्मैपद वक्षति, वक्षतः, वक्षन्ति प्रथम पुरुष, वक्षसि, वक्षतः, वक्षथ मध्यम पुरुष, वक्षामि, वक्षावः, वक्षामः उत्तम पुरुष. त्यानंतर लिट लकार आत्मनेपद वक्षते, वक्षेते, वक्षन्ते प्रथम पुरुष, वक्षसे, वक्षेथे, वक्षध्वे मध्यम पुरुष, वक्षे, वक्षावहे, वक्षामहे उत्तम पुरुष. त्यानंतर बघूयात दा धातू तिसरा गण उभयपद. हा पण उभयपदी असल्यामुळे याचे सुद्धा आपल्याला परस्मैपद आणि आत्मनेपद दोन्हीचेही धातुरूप बघायला मिळणार आहेत. बघा लट लकार परस्मैपद ददाती, दत्तः, ददती प्रथम पुरुष, ददासी, दत्थः, दत्थ मध्यम पुरुष, ददामी, दद्वः, दद्मः उत्तम पुरुष. त्यानंतर लटलकाराचे आत्मनेपदाचे दत्ते, ददाते, ददते प्रथम पुरुष, दत्से, ददाथे, दद्ध्वे मध्यम पुरुष, ददे, दद्वहे, दद्महे उत्तम पुरुष. त्यानंतर दा धातू लंगलकार परस्मैपद अददात, अदत्ताम, अददुः प्रथम पुरुष, अददाः, अदत्तम, अदत्त मध्यम पुरुष, अददाम, अदद्व, अदद्म उत्तम पुरुष. त्यानंतर दा धातू लंगलकार आत्मनेपद अदत्त, अददाताम, अददत प्रथम पुरुष, अदत्थाः, अददाथाम, अदध्वम मध्यम पुरुष, अददी, अदद्वहि, अदद्महि उत्तम पुरुष. त्यानंतर दा धातू लोट लकार परस्मैपद ददातु, दत्ताम, ददतु प्रथम पुरुष, देहि, दत्तम, दत्त मध्यम पुरुष, ददानी, ददाव, ददाम उत्तम पुरुष. त्यानंतर लोट लकार आत्मनेपद दत्ताम, ददाताम, ददताम प्रथम पुरुष, दत्स्व, ददाथाम, दध्वम मध्यम पुरुष, ददई, ददावहै, ददामहै उत्तम पुरुष. त्यानंतर दा धातू विधिलिंग लकार परस्मैपद दद्यात, दद्याताम, दद्युः प्रथम पुरुष, दद्याः, दद्यातम, दद्यात मध्यम पुरुष, दद्याम, दद्याव, दद्याम उत्तम पुरुष. त्यानंतर विधिलिंग लकार आत्मनेपद ददीत, ददीयाताम, ददीरन प्रथम पुरुष, ददीथाः, ददीयाथाम, ददीध्वम मध्यम पुरुष, ददीय, ददीवहि, ददीमहि उत्तम पुरुष. त्यानंतर लिट लकार परस्मैपद दास्यति, दास्यतः, दास्यन्ति प्रथम पुरुष, दास्यसि, दास्यथः, दास्यथ मध्यम पुरुष, दास्यामि, दास्यावः, दास्यामः उत्तम पुरुष. त्यानंतर लिट लकार आत्मनेपद दास्यते, दास्येते, दास्यन्ते प्रथम पुरुष, दास्यसे, दास्येथे, दास्यध्वे मध्यम पुरुष, दास्ये, दास्यावहे, दास्यामहे उत्तम पुरुष. त्यानंतर बघा भुज धातू सातवा गण उभयपद भुज, तर याचा लटलकार परस्मैपदाचे पण आपल्याला बघायचे आहेत आणि लटलकार आत्मनेपदाचे पण आपल्याला क्रियापद बघायचे आहेत. तर बघा भुनक्ती, भुंक्तः, भुंजन्ति प्रथम पुरुष, भुनक्षी, भुंक्थः, भुंक्थ मध्यम पुरुष, भुनज्मी, भुंजवः, भुंजमः उत्तम पुरुष. त्यानंतर बघा लटलकार आत्मनेपद भुंक्ते, भुंजाते, भुंजते प्रथम पुरुष, भुंक्षे, भुंजाथे, भुंध्वे मध्यम पुरुष, भुंजे, भुंजवहे, भुंजमहे उत्तम पुरुष. त्यानंतर लंगलकार परस्मैपद अभुनक किंवा अभुनक, अभुंक्ताम, अभुंजन प्रथम पुरुष, अभुनक, अभुनक, अभुंक्तम, अभुंक्त मध्यम पुरुष, अभुनजम, अभुंज्व, अभुंज्म उत्तम पुरुष. त्यानंतर लंगलकार आत्मनेपद अभुंक्त, अभुंजाताम, अभुंजत प्रथम पुरुष, अभुंक्थाः, अभुंजाथाम, अभुंक्ध्वम मध्यम पुरुष, अभुंजी, अभुंज्वहि, अभुंजमहि उत्तम पुरुष. त्यानंतर लोट लकार परस्मैपद भुनक्तु,
भुंक्ताम भुंजन्तु प्रथम पुरुष, भुंक्धी भुंक्तम भुंक्त मध्यम पुरुष, भुनजानी भुनजाव भुनजाम उत्तम पुरुष. त्यानंतर लोट लकार आत्मनेपद, भुंक्ताम भुंजाताम भुंजताम प्रथम पुरुष, भुंक्ष्व भुंजाथाम भुंक्ध्वम मध्यम पुरुष, भुनजई भुनजावहै भुनजामहै उत्तम पुरुष. त्यानंतर बघा विधिलिंग लकार परस्मैपद, भुंजात भुंजाताम भुंजुः प्रथम पुरुष, भुंजाः भुंजातम भुंजात मध्यम पुरुष, भुंजाम भुंजाव भुंजाम उत्तम पुरुष. त्यानंतर विधिलिंग लकार आत्मनेपद, भुंजीत भुंजीयाताम भुंजीरन प्रथम पुरुष, भुंजिथाः भुंजियाथाम भुंजिध्वम मध्यम पुरुष, भुंजीय भुंजीवहि भुंजीमहि उत्तम पुरुष. त्यानंतर लिट लकार परस्मैपद, भोक्षती भोक्षतः भोक्षन्ति प्रथम पुरुष, भोक्षसी भोक्षथः भोक्षथ मध्यम पुरुष, भोक्षामि भोक्षावः भोक्षामः उत्तम पुरुष. त्यानंतर लिट लकार आत्मनेपद, भोक्षते भोक्षेते भोक्षन्ते प्रथम पुरुष, भोक्षसे भोक्षेथे भोक्षध्वे मध्यम पुरुष, भोक्षे भोक्षावहे भोक्षामहे उत्तम पुरुष. त्यानंतर बघा या हा धातू दिलेला आहे दुसरा गण परस्मै पदाचा, त्यामुळे फक्त आता परस्मै पदाचीच याची धातुरूप आपल्याला पाहायला मिळणार. यापूर्वी आपण उभयपदी धातू सगळे बघितले, त्यामुळे त्याचे परस्मै पदाचे आणि आत्मनेय पदाचे सुद्धा धातुरूप होते. तुम्हाला माहिती आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की उभयपद म्हणजे काय, की ज्यांना परस्मै पदाचे आणि आत्मनेय पदाचे दोन्हीही धातू प्रत्यय लागून त्यांच्यापासून क्रियापद तयार होतात किंवा धातुरूप तयार होतात, त्याला उभयपदी असं म्हटलं जातं. पण काही धातू हे परस्मैपदी असतात, तर त्यांना केवळ फक्त परस्मै पदाचे धातू प्रत्यय लागून त्यापासून क्रियापद तयार केली जातात. तर आता आपण बघूयात या हा धातू दुसरा गण परस्मै पदाचा, त्याचे लट लकाराचे धातुरूप बघूयात आपण. याती यातः यांती प्रथम पुरुष, यासी याथः याथ मध्यम पुरुष, यामी यावह यामह उत्तम पुरुष. त्यानंतर लंग लकाराचे बघा, अयात अयाताम अयान अयुः प्रथम पुरुष, अयाः अयातम अयात मध्यम पुरुष, अयाम अयाव अयाम उत्तम पुरुष. त्यानंतर लोट लकाराचे बघा, यातू याताम यांतू प्रथम पुरुष, याही यातम यात मध्यम पुरुष, यानी याव याम उत्तम पुरुष. त्यानंतर विधिलिंग लकार, यायात यायाताम यायुः प्रथम पुरुष, यायाः यायातम यायात मध्यम पुरुष, यायाम यायाव यायाम उत्तम पुरुष. त्यानंतर लिट लकाराचे, यास्यति यास्यतः यास्यन्ति प्रथम पुरुष, यास्यसि यास्यथः यास्यथ मध्यम पुरुष, यास्यामि यास्यावह यास्यामः उत्तम पुरुष. आपला भाषासूत्रम 2 हा जो घटक आहे तो येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.